टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्या सोबत आहेत कॅबिनेट मंत्री विखे सर। यवतमाळमध्ये ज्या वेदिका चव्हाण यांचा मृत्यू झाला, काय फॅक्ट परिस्थिती आहे? यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यामध्ये वाठोडा पारधी बेडा आहे आणि त्या पारधी बेड्यावरची आमची बहीण वेदिका चव्हाण ही दिनांक 13 तारखेला अरुणावती नदीवर गेली होती। तिचा पाय घसरल्यामुळे त्या आमच्या बहिणीचं निधन झालं। हे अतिशय दुर्दैवी बाब आहे। त्यामुळे शासनाला आणि प्रशासनाला अशा प्रकारची मी माहिती दिलेली आहे। 30 तारखेच्या आत चौकशी पूर्ण होऊन निर्णय आल्यानंतर जो दोषी कोणी असेल तर त्याच्यावर आपण कारवाई करण्याचे प्रयत्न करू। तहसीलदाराचा अहवाल आहे, त्यामध्ये लिहिलेलं आहे की ती कपडे धुण्यासाठी गेली होती, पाय घसरून मृत्यू झाला। नाही, कारण काय, एक तर पिण्याच्या पाण्याचा गंभीर बाब असल्यामुळे पाणी आणायलाही कदाचित गेली असेल, परंतु ती तहसीलदाराच्या म्हणण्यानुसार कपडे धुवायला अरुणा नदीच्या काठावर गेली असती, पाय घसरला अशा प्रकारचा अहवाल आलेला आहे। तो योग्य तो तपासून पुढील सूचना देतो। पाणी टंचाईची काय समस्या आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये, की कशी परिस्थिती आहे आणि ते निवारण्यासाठी प्रशासन काय प्रयत्न करते? पाणी टंचाई तर नाही आहे, कारण तर हर घर नल से जलची योजना जी आहे तर त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्यामुळे पाणी टंचाई खूप गंभीर आहे अशा मला आज आढळलेलं नाही। कारण आम्ही तालुकानिहाय जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या बैठका घेता असल्या अशा कुठल्याही प्रकारची खूप पाणी टंचाई असं काही कळलं नाही कधी। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।